शेतकरी बंधूंनो, तेल्या नियंत्रणासाठी तुम्ही डाळिंब पिकावर कॉपरयुक्त बुरशीनाशकाचा वापर करतायत का? तर सावधान, 90% शेतकरी बंधू ही चूक करतात आणि आपल्या फळाची साईज ही वाढत नाही. शेतकरी बंधूंनो नमस्कार, मी आपला कृषी मित्र सचिन भाटे. आपल्या सर्व शेतकरी बंधूंचं मी आजच्या व्हिडिओमध्ये सहर्ष स्वागत करतो. शेतकरी बंधूंनो, आज दिनांक 6 एप्रिल 2026. तर आज आपण डाळिंबाच्या बागेमध्ये आलेलो आहेत. तर शेतकरी बंधूंनो, यंदा डाळिंब पीक हे शेतकऱ्यासाठी खूप कष्टदायक ठरलेलं आहे. म्हणजे सेटिंग होईपर्यंत, धरल्यापासून ते सेटिंग होईपर्यंत खूप कष्ट हे डाळिंब पिकामध्ये दिसून आलेले आहेत. आणि शेतकरी बंधूंनो, 30 तारखेपासून महाराष्ट्रामध्ये मोठ्या प्रमाणात गारपीट झालेली, पाऊस झालेला आहे. तर बऱ्याच शेतकरी बंधूंचं यामध्ये नुकसानी झालेलं आहे. शेतकरी बंधूंनो, आता या पावसानंतर, या गारपिटीनंतर आपण जर हे करायचं असेल, तेले आपल्या बागेमध्ये येऊ द्यायचं नसेल किंवा आपल्या झाडावर बागेवर तेले असेल, तर आपण तेले नियंत्रणासाठी काय उपाययोजना कराव्यात आणि पुढे आपल्या फळाची साईज कशी वाढवावी, हे आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहेत. व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. व्हिडिओ आवडल्यास लाईक करायला विसरू नका आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. शेतकरी बंधूंनो, आता आपल्या बागेमध्ये गारपीट झाली असेल, फळाला जखमा झाल्या असेल, तर आपण महत्त्वाच्या ज्या 2-3 फवारण्या आहेत, ह्या आपण फवारण्या आजच्या व्हिडिओमध्ये बघणार आहेत. तर आपण शेतकरी बंधूंनो, आपल्या बागेमध्ये तेले आहे किंवा तेले येऊ नये म्हणून आपण जर उपाययोजना करायच्या, तर आपण हायड्रोजन पेरॉक्साईड हे जे निर्जंतुकीकरण करण्यासाठी याचा वापर करायचा आहे. हायड्रोशीड असेल, मार्केटमध्ये ज्या हायड्रोशीड बाकी ज्या कंपन्यांचे भरपूर प्रोडक्ट येतात, याचा वापर आपण करायचा आहे. 1 लिटर पाण्यासाठी 2 मिलीपासून 5 मिलीपर्यंत आपण हे वापरायचं आहे, जेणेकरून झाडे निर्जंतुकीकरण होईल आणि झाडावर तेल्याचे जे बुरशी असेल किंवा इतर बुरशी असेल ते कंट्रोल होईल. हे निर्जंतुकीकरण झाल्यानंतर आपण जर आपल्या बागेमध्ये तेल्याचा प्रादुर्भाव जास्त आहे, तर आपण एखादं कॉपरयुक्त बुरशीनाशकाचा वापर करायचा आहे. कॉपरयुक्त बुरशीनाशकाचा वापर करताना शेतकऱ्याच्या मनामध्ये शंका असते की आपण कॉपरयुक्त बुरशीनाशकाचा वापर केला तर आपले फळं कडक होतील किंवा साईज वाढणार नाही आणि आपल्या फळाचं वजन हे येणार नाही. तर शेतकरी बंधूंनो, आपण कॉपरयुक्त बुरशीनाशक केव्हा वापरायचं नाहीये? जर आपल्या बागेमध्ये सेटिंग चालू आहे किंवा आपल्या बागेमध्ये आता माल हार्वेस्टिंगला आला आहे, तर अशा अवस्थेमध्ये आपण कॉपरचा वापर करायचा नाहीये. कारण या अशा अवस्थेमध्ये जर वापर केला तर आपल्या फळाला कलर वगैरे येण्यासाठी अडचण येऊ शकते आणि साईज येण्यासाठी अडचण ही येऊ शकते. तर शेतकरी बंधूंनो, आता आपला बाग हा हिरव्याकडे चालला आहे, फळं हिरवे होत आहेत, तर आपण कॉपरयुक्त बुरशीनाशकाचा वापर करायला अडचण नाही. एखादी फवारणी आपण त्याची करू शकतात. त्याला जर जास्त प्रादुर्भाव आपल्याला वाटत असेल तर ते करू शकतात आपण. याच्यामध्ये आपण जर घ्यायचं झालं तर शेतकरी बंधूंनो, UPL कंपनीचं कुप्रोफिक्स हे बुरशीनाशक चांगल्या पद्धतीने काम करणारे. याच्यामध्ये मँकोझेब आणि कॉपर हे 2 घटक आहेत. तर हे 2 घटक कॉन्टॅक्ट पद्धतीनं स्पर्शजन्य पद्धतीने काम करणारे. कारण गारपीट झाल्यानंतर आपल्याला स्पर्शजन्य बुरशीनाशक देणं हे गरजेचं आहे. याच्यामध्ये 1 लिटर पाण्यासाठी 2 ग्रॅम हे कुप्रोफिक्स आपण जर घेतलं तर याचे रिझल्ट चांगले येतील. ही फवारणी झाल्यानंतर आपल्याला जर दुसरी फवारणी जर घ्यायची झाली तर आपण कॅपटॉप 1 लिटर पाण्यासाठी 2 मिली, 1 लिटर पाण्यासाठी कॅपटॉप 2 ग्रॅम घ्यायचं आहे आणि त्याच्यासोबत फॉस्फेटियल पोटॅशियम सॉल्ट ऑफ फॉस्फेनिक ऍसिड हे कंटेन असलेलं बुरशीनाशक आपण 2 मिली त्याच्यासोबत घ्यायचं आहे. ही दुसरी एक फवारणी करायची आहे. आणि तिसऱ्या फवारणीमध्ये आपल्याला जर घ्यायचं झालं तर आपण स्कोर आणि कवच या बुरशीनाशकाचा वापर आपण करू शकतो. आता ह्या 3 फवारण्या आपण घेतल्या आहेत, ह्या 3 फवारण्या करायच्या आहेत. एखाद्याला जर कोप्रोफिक्स वगैरे भेटलं नाही तर आपण याच्यामध्ये आपण ब्ल्यू कॉपर 1 लिटर पाण्यासाठी 2 ग्रॅम प्लस त्याच्यासोबत स्टेप्टोसायक्लिन 1 लिटर पाण्यासाठी 0.2 ते 0.25 ग्रॅम 1 लिटर पाण्यासाठी वापरायचं आहे आपण, जेणेकरून आपलं बुरशी कंट्रोल होण्यासाठी आणि एक अँटीबायोटिकची फवारणी ही जाणार आहेत. तर आपल्या बागेमध्ये गारपीट झाली असेल तर अँटीबायोटिकचा वापर सध्या करू नका. पुढच्या टप्प्यामध्ये अँटीबायोटिकचा वापर आपण करू शकतो. झाड त्याच्यामध्ये थोडं स्ट्रेसमध्ये जाऊ शकतं, तर आपण त्याचा वापर नंतर हा करू शकतो. तर हे आपण ब्ल्यू कॉपरचा वापर करू शकतो किंवा आपण जर वापरायचं झालं तर मार्केटमध्ये कॉपरयुक्त बुरशीनाशक आहे, आपण याच्यामध्ये एखादं चांगलं बुरशीनाशक आपल्या अनुभवानुसार आपण वापरू शकतात. अशा पद्धतीने आपण या 3 फवारण्या नियोजन आपण त्याला करायचं आहे. आणि शेतकरी बंधू नको या फवारणीनंच तेल्या कंट्रोल होईल असं नाही. आपण त्याला 2-3 गोष्टीची काळजी घ्यायची आहे. एक मुळी चेक करायची आहे. मुळी जर चांगली असेल तर आपल्या झाडामध्ये प्रतिकारशक्ती चांगली राहणार आहे. प्रतिकारशक्ती चांगली राहिली तर झाडावर तेल्या रोगाचा प्रादुर्भाव जास्त येणार नाही. तर शेतकरी बंधूंनो, मुळी चेक करा. मुळी जर खराब वाटली आपल्याला, कमी पांढरी मुळी जर कमी असेल तर आपण मायकोरायझा देऊन घ्या. मायकोरायझा दिल्यानंतर
मुळीची वाढ चांगली होईल. किंवा आपण ह्युमा केल्प हे 1 लिटर पाण्यासाठी 1 एकरसाठी आपण 1 लिटर ह्युमा केल्प द्यायचं आहे, जेणेकरून पांढरी मुळी वाढण्यासाठी मदत होईल आणि आपल्या जमिनीतला ऑर्गॅनिक कार्बन वाढल. आपण सोडत असलेल्या खताचा फायदा आपल्याला चांगला दिसून येणार आहे. एक मुळी चेक करा शेतकरी बंधूंनो, आपल्या झाडावर तेल्या असेल, फांद्या वाळत असतील, तेल्याचे जे फांद्या असतील त्या कट करून घ्या, जेणेकरून तेल्याचा प्रसार आपल्या इतर फळावर होणार नाही किंवा फांदीवर होणार नाही. आणि शेतकरी बंधूंनो, जर झाडं आपल्या याच्यात जास्त गचपा झाला असेल किंवा जास्त फांद्या असतील तर मधल्या थोड्या फांद्या मोकळ्या करून घ्या, जेणेकरून औषधे फवारल्यानंतर इकडून फवारल्यानंतर पलीकडे पण निघल आणि पूर्ण फळाला त्याचं प्रोटेक्शन हे भेटल आणि आपला त्याचा रिझल्ट हा चांगला येईल. अशा पद्धतीने हे 2-3 जर आपण काळजी घेतली आणि मुळी झालं, आपण याला एक अन्नद्रव्य व्यवस्थापन चांगलं करून घ्या. अन्नद्रव्य व्यवस्थापनामध्ये फॉस्फरस आणि पोटॅशची लेवल वाढवा, जेणेकरून झाडामध्ये पोटॅश अन्नद्रव्य झाडामध्ये प्रतिकार शक्ती तयार करण्यासाठी चांगलं काम करण. फॉस्फरस आणि पोटॅश वाढवल्यामुळे आपल्या फळाची साईज चांगली वाढल आणि फळाची साईज वाढण्यासाठी आणि मदत त्यांना होणार आहेत आणि तेलाला पण कंट्रोल याच्या माध्यमातून भेटणार आहेत. तर अशा पद्धतीने आपण हे मुळीवर काम करा, या फवारणीवर काम करा आणि आपल्या बागेचं आरोग्य चांगलं ठेवण्यासाठी मदत करा. अशा पद्धतीने तेलाचं नियोजन आपण बागेमध्ये हे करू शकतो. तर शेतकरी बंधूंनो, हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला नक्की कमेंट करून सांगा. व्हिडिओ आवडल्यास लाईक करायला विसरू नका आणि आपल्याला काही समस्या असतील तर आम्हाला विचारा आणि या चॅनलवर तुम्ही नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.